हॅलो गाईज, वेलकम इन टू माय चॅनल. आज आम्ही चाललो आहे वेरूळ फिरायला. सो लेट्स गो. आता निघतोय आम्ही घरून. गाडी पार्किंगमध्ये काढतोय. इथे आम्हाला मामा हेल्प करत आहे. इथं आली ही प्राची पळत पळत बाय करायला. घरून थोडंसं पुढं आलं की आम्हाला ही शॉप लागते, जिथून आम्ही घेतले चॉकलेट्स अँड वेफर्स. आणि आता निघूयात. आज ट्राय करायचं का आपण? पण ते काय पाण्यातून शिप मधून घेऊन टाकाल तिथून जाऊ ना मग येऊन. 1 महिना लागतो जायला गाडी. आता आमचा प्लॅन चालू आहे इथनं दुबईला जायला. तुला जेव्हा कॉलेज सुरू तेव्हा तुला भारी ना 2 महिने पण आराम. पुढचा 1 महिना आत्ता थांबतो आम्ही इथे. दौलताबाद किल्ला दिसतोय बघा इथनं. इथे पण खूप गर्दी आहे आज. ॲक्च्युली ते सगळेच थांबतात. इथला व्ह्यू पण छान आहे, मस्त. आता आम्ही पोचतोय दौलताबादकडे. इथला व्ह्यू पण खूप सुंदर होतं. सो इथे थांबलो आणि इथले व्ह्यू कॅप्चर वगैरे करू. आणि इकडं चालू आहे आमचं फोटोशूट. आम्ही पियुषला पण घेऊन आलो आहे सोबत. हे आम्हाला इथं गाडी पार्क करू देत नाहीये. इकडे लावा बट आम्ही आता चाललोय. नवरीला पण इकडूनच घेऊन जाऊ आणि डेस्टिनेशन वेडिंग करू. का बरं नाही भेटणार? पोरसोबत पण आजकाल लग्न होतं ना. अरे पोरगी नाही भेटली आता तुला वाटतं पोरसोबत करे त्याला काय एवढा काय विचार नाही पोरगीच भेटून जाईल ना की त्याच्यासोबत पण काही गॅरंटी नव्हतं. तुला माहित नाही का मुलाचं पण होतं आता लग्न. हे माझे व्लॉग मध्ये शूट होत आहे. तुझ्याकडे इंटरेस्ट नाही मुलामध्ये काही इंटरेस्ट नाही तुला काय? मला कशाला मला असलं असतं तर रिंकूसोबत कशाला लग्न केलं असतं. देखो ऐसे बॉईज आहे. आता आम्ही आहे खुलताबादला, जिथे की माझा फर्स्ट इयरचा कॉलेज होता. बट इथून दिसणार नाही यार ते. तर आम्ही इथे करतोय गाडी पार्क. पार्किंग फीस आहे 70 रुपीज. यू टर्न करके राइट साइड पे रख सकते हैं, बीच में गैप मिला रिवर्स में लगा दीजिए. ठीक है. यू टर्न बसणार. पार्किंग कमी, शोरूम जास्त आहे. बसून जाईल ना टर्न इथं. इथं बसेल का? पार्क करण्यासाठी आम्हाला जागा भेटत नाही यार. ती आहे बट नॉट सफिशियंट. जागा भेटली आहे. आता ही गाडी गेल्यावर आम्ही आमची गाडी तिथे पार्क करू. हे करतोय आम्ही आमची गाडी पार्क. फायनली गाडी पार्क केली आणि आता चला बघूया. नंतर आपला प्रॉब्लेम आता खायला आम्ही घेतले शेंगदाणे, जे की हे अक्षय कुमारचे खूप फेवरेट आहेत. वेरूळच्या लेणीत जाण्यासाठी केली गेटमध्ये एंट्री. तिकीट घरात बघा किती मोठी लाईन लागली. आणि या लाईनीत मी सुद्धा आहे तिकीट घेण्यासाठी.
आलंय तिकीट घेऊन आणि आत्ता घेऊयात मध्ये एंट्री. इंडियन फ्लॅग. जय हिंद. छान दिसतंय ना. पियुषला पाठवलंय पाणी घ्यायला, त्याचं वेट करतोय आता तो कधी येतो. इथे चालू आहे तिकीट चेकिंग नंतर भेटली मध्ये एंट्री आणि मधला व्ह्यू बघा मस्त आहे. ग्रीन हे दोघं मला सोडून पुढं चाललेत. दिस इज द वेरुळलेणी. पियुषचं चालू आहे स्नॅप क्लिक करणं आणि माझं व्लॉग शूट करणं. आणि यांचं काय चालू आहे तुमचं? आमचं का चालू आहे विचार आता कुठे जायचं. कुठं जायचं मीन्स अजून कुठे जायचं? बाहेर जाण्याचा मार्ग शोधतो आम्ही. मध्ये एंट्री झाली नाही की अजून बाहेर जायचंय. ते सांग लगेच घेऊन देतो. हे पियुषला घेऊन देतोय आम्ही. सो यांनी आपल्यासाठी मॅप सुद्धा दिलाय. जर मॅप असला तर इझी जातं की कुठून फिरायचं आणि कुठे काय काय. आणि इकडे ऑल किवीची इन्फॉर्मेशन आहे. हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये ऑल लँग्वेजमध्ये दिलं आहे इथे. इथे थोडीफार मदत करून देतो आम्ही लोकांना, त्यांचे फोटो वगैरे काढून. नाव आम्ही करतोय एंट्री आणि आम्हाला इथून जायचं आहे शिव कैलासा टेम्पलकडे, जे की भगवान शिवला समर्पित केलेलं आहे. स्पॅरो दिखाओ का? वाव. स्पॅरोला पकडायला. वाव. येईल ती हातात. जसं की तुम्हाला दिसतंय सगळ्या भिंतीवर डिफरंट टाईपचे देवी आणि देवतांचे फोटो आहेत आणि यांना फक्त छेनी आणि हातोडाने बनवलेलं आहे. अँड आम्ही पोहोचलोय शिव कैलासा मंदिरच्या डोअरकडे आणि मध्ये एंट्री घेतली आहे. हा आहे शिव कैलासा मंदिर, जो की पूर्ण अंधारात आहे. जस्ट एक लॅम्प लावलाय आणि या लॅम्पमध्ये शूट करणं चाललेलं लोकांचं, लाईक मी. हे इथं झालं आमचं शिव कैलासा टेम्पलचं दर्शन करून आणि आम्ही आत्ता आलोय बाहेर. आणि हे मंदिर सुमारे 7व्या व 8व्या शतकात बांधले गेलेले आहे. खूप मस्त नक्षीकाम केलेलं आहे. इथे करतोय आम्ही थोडेसे क्लिक. आणि इथे पियुषचा फोटो वगैरे काढणं चालू आहे. पाण्याची बॉटल पकडणार कोणी नाही आहे. पियुष म्हणतो बॉटलच संपवून टाकतो. नाही संपली का? बघायचं पाणी पिण्यात चालू आहे कंटिन्यू.
इथे पण वॉटरफॉल चालू असतो जेव्हा खूप जोराचा पाऊस असतो, बट सध्या काहीच पाऊस नाही आहे, सो इथे पण काही नाही आहे. मस्त हा आहे वाला ना? येस. खूपच हा मस्त वॉटरफॉल आहे. जगाचा सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे. अरे सगळ्यात सिरियसली मोठा. आम्ही असं वॉटरफॉल कधी बघितला नसणार. हा कधीच नाही बघितलं, फर्स्ट टाइम बघतोय आम्ही. आणि हा जगातला सगळ्यात मोठा डॅम समुद्र डॅम डॅम डॅम. तो तिथे अजून? दुसरा वॉटरफॉल चालू आहे. कुठे? तो हे सगळे जगातले मोठे. आता आम्ही चाललोय लेणी बघायला आणि इथं बारीचं क्लायमेट झालं आहे ना, आम्ही छत्री आणून सुद्धा गाडीमध्ये ठेवली आहे. आता आम्हाला पाण्यात भिजणं आहे. बट वी विश की आमचं फिरून होस तर पाऊस नाही आला पाहिजे. इथून होती लेणी स्टार्ट. आहे आता लेणी क्रमांक 17 मध्ये, गुफा क्रमांक 17 मध्ये. लेट्स गो. परत फोटोशूट चालू. लेणी क्रमांक 18 मध्ये. खूप अंधार असणारे मध्ये, त्यात आजचा क्लायमेट पण असा आहे. आणि इथे मी माझं पण थोडंसं फोटोशूट केलं. आणि आमचा फोटोग्राफर आहे पियुष चव्हाण. इथे हा शेवाळाचा कलर एकदम डिफरंट वाला ग्रीन होता. बघा इथला राजा आहे. काय बघतोय काय माहित, खरा माणूस की स्टॅच्यू काही कळत पण नाहीये. एकदम स्टॅच्यू सारखा स्टॅच्यू झाला. फायनली आम्हाला भेटला वॉटरफॉल. आता आम्ही खातोय. काय खातोय? आम्ही खातोय पेरू. याला हे. म्हणतात आंबा. आणि हे पेरू. वा सही आहे. पेरू दिलं. 20-40. या ब्रिजवर बसून आम्हाला पण करायचंय फोटोशूट. नंबर लावलेत. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्हाला भेटले अक्षय कुमारचे फ्रेंड, जे की तुम्हाला दिसत आहे बघा. लहान मोठे सगळे क्यूट आहे.
हे बघ हे अक्षय कुमार. फायनली आमची वेरूळची लेणी बघून झाली आणि आता आम्ही चाललोय खुलताबादला रिटर्न. खुलताबादला आलो आणि मध्ये भद्र मारुतीचे पण दर्शन करून घेऊ म्हणलो. इथे बारिश पण स्टार्ट झाली होती, सो मी छत्री घेऊन फिरू लागले अँड हे दोघं विदाऊट छत्रीचे. आता आम्ही चाललोय डोसा खायला. चलो. हे इथं आलं आम्ही डोसा आणि मिसळ. हॉटेल आतिथीमध्ये आम्ही खाल्लं मिसळ पाव अँड डोसा. ती ठीकठाक होतं खायला. आफ्टर खाना पिना आम्ही घेत आहे चहा विथ बिस्किट. फायनली या टेम्पलला आले मी. जे की मला इथे 5 इयर्सपासून यायचं होतं, बट काही येणं होत नव्हतं. आज फायनली ते झालं. मी आले या टेम्पलला.